आज आपण बघा मस्त हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक पपई घेतलेली आहे आणि आपण पाणी घालून पपई छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहोत। पपई बघा मस्त अशी पिकलेली आहे। नंतर बघा त्याचा देठाचा भाग काढून घेणार आहोत आणि पपई छान अशी कट करून घेणार आहे। पपईमध्ये जर काही बिया असतील तर आपल्याला ते पण काढून घ्यायच्या आहेत। बघा त्यासाठी पपई अगोदर मी मधून कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये भरपूर अशा बिया निघालेल्या आहेत। एका स्पूनच्या मदतीने आपण या बिया काढून घेऊ शकतो। बघा चार वाजता काय बनवायचं हा प्रश्न पडतो। अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता किंवा अगदी सकाळी ब्रेकफास्टसाठी जरी ही रेसिपी बनवली तरी देखील अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। बघा पपईमधील मी बिया छान अशा काढून घेतलेल्या आहेत। नंतर एका चाकूच्या मदतीने वरचा जो भाग आहे त्याच्या छान अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत किंवा छान असा जो गर असलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर तो भाग आपण ज्युसरमध्ये घालून घेणार आहोत। व्हिटॅमिन ए पपईमध्ये मोठ्या प्रमाणावरती असतं। जर शरीरातील पेशी वगैरे कमी पडलेल्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा। नंतर बघा यामध्ये 2 चमचे मी साखर घालून घेतलेली आहे, एक मोठा ग्लास दूध घालून घेतलेला आहे, 1 चमचा मध घातलेला आहे आणि ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत। ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण एकदा नक्की घाला, त्यांनी टेस्ट अतिशय छान येते। यामध्ये काही काजूचे काप आणि बदामचे काप घालून मी मिक्सरला बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपण ते सर्व करूयात। मस्त असा थिकनेस आलेला आहे बघा। नंतर यामध्ये काही आईस क्यूब घालून घेतलेले आहेत, ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत। नंतर यावरती सजावटीसाठी मी काही ड्रायफ्रूटचे काप घालून घेतलेले आहेत। मस्त असा पपईचा ज्यूस तयार झालेला आहे। अतिशय हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की बनवा।